हो हो आधी उरकून द्यायचा त्यांचा आणि मग आपल्या निलेश जावयांची जायचं आणि फसवू नको. एकदा बाई माणसं भेटत नाही. बाईचा भात तरी नाही बा, 2 पायली लागल. पायलीचा काय पुढचं बांगरीला पिवल ठसे गौराय बोले माझा माहेर दिसे. बांगरीला पिवळे ठसे गौराई बोले माझ्या माहेर दिसे. साडी नाही म्हणून रुसे ग, साडी नाही म्हणून रुसे ग, साडी नाही म्हणून रुसे ग गौराय बांधावर बसे. साडी नाही म्हणून रुसे ग गौराई बांधावर बसे. हिरव्या बांगरीला पिवल ठसे गौराय बोले माझा माहेर दिसे. हिरव्या बांगरीला पिवळे ठसे गौराई बोले माझ्या माहेर दिसे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर गावाकडे आलोय आणि गावाकडे भात लावणीचा कार्यक्रम जोरदार चालू आहे. तर आपण या भागात पाहणार आहोत आमच्या गावाकडची भात शेतीची लागवड, आम्ही त्याला म्हणतो भात लावणी. तर चला मंडळी. तर मंडळी नमस्कार. आता हां काय बोलताय? लावणी जोरात? तर मंडळी अगदी जोशात शेती करणारे आमचे शेतकरी आहेत. आमचा दादा आहे लक्ष्मण दादा. तर शेतीमध्ये जिंदगी गेली आहे. मी तर लहानपणापासून बघते तर दादा शेतीच करतो. तर आता हा नांगर धरला आहे, पण तो नांगर नाही तर दादाच आपल्याला माहिती सांगेल काय प्रकार आहे तो. तर दादा आता तू हे काय करत आहेस? फली मारतोय. म्हणजे नांगरून झालंय का? हा, नांगरून झाला. तर मग ते फळी कशासाठी मारायची? गावात मारण्यासाठी. गवत मारण्यासाठी. म्हणजे जे वरती गवत वगैरे थोडं असतं ते फळी मुले खाली. तो कसा गावात होता तसा गावात होता. अच्छा, तर ते चिखलात खाली जातं मग. सगळा चिखला. हां, तर मंडळी इकडे तर आमचा दादा फळी मारत आहे, नांगरून झाला आहे. आणि आपल्याला तिकडे पॉवर टेलरचाही आवाज येत आहे. तर बरेचसे शेतकरी आता पॉवर टेलर लावतात चिखलणीसाठी, पण दादा आमचा नांगरणी करतो. आणि ही जमीन थोडी कातळाची आहे ना? हा, कापलाची आहे ही जमीन. हां, ही जमीन थोडी कातळाची आहे, त्याच्यामुळे नांगरणीच करावी लागते. तर हा इकडं राब झाला आहे इकडं. तर इकडे आमची आत्या हे खणत आहे. आम्ही भात खणत आहे, ते आम्ही त्याला काय म्हणतो ते आत्या सांगा. आता काय म्हणतो आपण याला जो भाताचा ताटवा तयार करत आहे. तर इकडे ताई आहे आमची मोठी बाय. चला, तर आत्या माहिती नाही सांगत, पण शरण्य छत्री घेऊन ये मला. म्हणजे पाऊस आला आहे. तर आमची बाय माहिती सांगेल. बाय, हे काय करतोस तू इकडे? दार खणतोय. दारसा आवण. दारसा आवण कशाला बोलतात? दारीला हे जे हा, अच्छा, हे जे खोदले ते आवण आहे. तर दादा आपल्याला माहिती सांगेल का यावरची लावणी म्हणजे कशी आहे? लेट आहे की बरोबर टायमावर आहे? लेट आहे. तर का लेट का आहे? लेट राबांची मुलं. पाऊस लवकर झाला नाही का? हा, पाऊस नाही लवकर झाला. आणि या इकडच्या या तुझ्या शेताला काय बोलतात? त्याला हा कापलाची जमीन बोलतात. कातलाची जमीन कोकरं. पोखरण बोलतात ना? तर या शेताला मंडळी पोखरण असं म्हणतात. तर इकडे जे आहेत शेतं आहेत या भागात बरीचशी, त्याला पोखरण म्हणतात. पोरगा मंडळी माझा एकदम भिजत आहे. भिजू नको ये. हां, तर लावणी जोरात चालू आहे इकडे सगळीकडे.
तर मंडळी बाय आहे आमची इकडे, ती माहिती सांगेल. तर कसं काय मग हे म्हणजे हे जे तुम्ही आता भाताची जी ही करताय, रोपं उपटताय, तर काय त्याचा प्रकार काय आहे? जून महिन्यामध्ये पेरणी करायची, हां नंतर आव्हान तयार होतं, बरोबर. मग खंदायचा हा दारसा आणि लावणी करायची. तर लावणी चालू आहे. तर ते थोडं आम्हाला दाखवा खणून कसं काढतं ते बाहेर. ते तिकडं आता तिकडे खणत आहे. खंदायची आणि लावणी करायची. तर लावणी करायची होय, मोठा बांधायची, खंदायची. तर मंडळी अशा प्रकारे तो भाताचा मूठ बांधायचा आहे. मूठ बोलतात ना याला, मूठ मूठ बोलतात. कारण पण ते तसं का भाता असं का बांधायचं का तसं? बांधायचं कसं, कसं ते बांधायचं, बांधायचं नंतर लावायला न्यायचं, लावायचं. म्हणजे ते आपल्याला वाहतूक करता यावी म्हणून ते तसं असं बांधायचे आहेत का? हा, तर बांधायचं नंतर लावायला न्यायचं. हां. तर मंडळी काही मंडळी जी आहेत ती काड्या घेतात पेंड्याच्या, परंतु आमची मंडळी हुशार आहे. ते डायरेक्ट भाताच्या यालाच पीळ देऊन बांधणी त्याची बांधणी करतात. अशा प्रकारे ते मूठ बांधला जातो इकडे. तर चला मंडळी मग करा लावणी. माणसं वगैरे कमी असली तर बोलवा आम्हाला. आज माणसं होती या दाराची फिरवली. नमस्कार. तर मंडळी हे पॉवर ट्रेलर आहे, चिखळणी यंत्र. तर त्यांनी चिखळणी चांगली होते, मग भाताची लागवड करणे, पुनर्लागवड करणे सोपं होऊन जातं. नमस्कार. काय मग यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित आहे ना? तर मंडळी हा माझा मित्र आहे सचिन. हे इलेक्शनच्या वेळेला तुम्ही पाहिलं होतं. तर हा इकडे चिखळणी यंत्राने चिखल करत आहे. तर काय मग यांत्रिक शेतीचा काय फरक आहे, कसा काय? नांगर शेतीचा आणि यांत्रिक शेतीचा मध्ये भरपूर फरक आहे. कारण नांगर शेतीमध्ये पूर्ण पाणी होत नाही चिखलाचं, आणि पॉवर टिलरमध्ये एकदम पाणी म्हणजे चिखल होतं, पातळ चिखल होतं. त्यामुळं लागवड करणं सोपं. सोपी आहे आणि पाणी येतील आणि मातीचे जीवजंतू सुद्धा मारले जातात. शिवाय उत्पन्नालाही वाव मिळतो. आणि गवतही मरतो पूर्ण. धन्यवाद. तर बरीचशी मंडळी लावणीसाठी आली आहेत. मंडळी नमस्कार. तर इकडे महिला मंडळी आले आहेत भाताची लागवड करण्यासाठी.
वहिनी काय बोलता, माणसं भरपूर आहेत शेतावर. अरे आमच्या वहिनी आहेत, आमचं शेत आहे. काय बोलताय, लावणी मस्त जोरात. दगड खूप आहेत तुमच्या शेतात. ट्रॅक्टरला पण हे होतं. हां तर वहिनीकडे सांगत आहेत की शेतात दगडं खूप आहेत. पावर टेलर पण वाल्याला पण थोडंसं ते कठीण जातात चिखलणी करायला. नमस्कार. हां तर तर ही जी भात लागवड करण्यासाठी आलेत, लावणीसाठी आलेत, ती मंडळी सर्व आदाड या गावचे आहेत. मी आदरच्या आले लावायला. तर मंडळी आंबवणी कोणाला येते? आंबवणी येते का कोणाला? तर मंडळी यावर्षी लावणी टायमावर आहे की उशिरा आहे? तर इकडे आमची ताई आंबवणी बोलत आहे. भाताचे मूठ आहेत. आता ही माणसांच्या पाठीवर मूठ टाकायला लागतं असे पटापट. पटापट मूठ टाकायला लागतात कारण त्यांना मग ते तशी चालाखीने लावणी करता येतं. कारण जर पाठीवर त्यांच्या मूठ व्यवस्थित टाकले नाहीत मग त्यांना अडकलेलं होतं. तर माणसं बघा कसे जोरात काम करतात, लावणी पटापट करत आहेत.
बाजरीची हे लावणी आहे आणि पुनर्लागवड. जे रोपं तयार केलेली असतात ती रोपं आता पुन्हा जी खणून काढली आहेत त्यांनी आणि आता ती पुन्हा तिची पुनर्लागवड करायची. तर आम्ही लावणी हा प्रकार म्हणतो याला. आणि माणसं लावणीसाठी येतात. आता ही माणसं मजूरपर माणसं आहेत आणि त्यांचं आधार गाव आहे. खूप दुरून आले आहेत. आता पावसाची उजेडी आहे पण त्यांना खूप दूर जावं लागत असल्यामुळे त्यांच्या टायमावर निघतील. आणि लावणीचा तर आता काम जोरात चालू आहे. तर पाहूया आता. नमस्कार. तर मंडळी इकडे आमची ताई गाणं घेत आहे. आम्ही आंबवणी असं म्हणतो. तर मंडळी ही आमची आहे कोकणातील लावणी. रायगड जिल्हा आमचा रोहा तालुका आहे आणि रोहा मुरुड असा आमच्या जवळ सीमेवर आहे. तर आता ही मंडळी आमची मुरुड तालुक्यातील आहेत, आदाड या गावची. आणि आमच्या इकडे आले आहेत जोशी यांच्या शेतावर. तर लावणीच्या सीझनमध्ये आदाडची मंडळी खूप येते इकडे आमच्या धोंडकर गावात. कारण कारण त्यांची खलाटी लावून होते लवकर, पण आमची धोंडकर वाल्यांची थोडी भात खलाटी जास्त आहे. त्याच्यामुळे मग येतात आमच्या शेतावर. असे हसत खेळत असेच एकदम मजेशीर लावणी करतात. आणि आदाडवाल्यांचा एक हे आहे, त्यांचा असा गुण आहे की एखाद्याचा शेत घेतला लावणीसाठी तर त्याची पूर्ण होईपर्यंत ते त्यांच्या शेतावरच जात राहतात. ते दुसरीकडे मग मजुरी घेत नाही. अशी या मंडळीचा एक चांगला गुण आहे की एखाद्या शेतकऱ्याला पूर्णपणे त्याची लावणी करून देतात. तर ताई आपल्याला इकडे सांगेल की या वर्षीची लावणीचं काय म्हणजे कसं काय वाटतंय, कसं काय? अच्छा, हां ताई सांगत आहे की लेट गेली आहे लावणी. तर ते कशामुळे? ते पाऊस उशिरा झाला. पाऊस उशिरा आला, पडला आणि गेला डबल. त्याच्यावर आलाच नाही, नंतर 15 दिवसांनी आला. तर त्याच्यामुळं थोडी लावणी उशिरा गेली आहे, म्हणजे ऑगस्ट महिन्यात आली आहे. आणि हा नक्षत्र कोणता आहे ताई? नक्षत्र कोल्हींचं आहे, कोल्ही. कोल्हींचा नक्षत्र आहे. तर मंडळी आमचं पोरांच्या आणि म्हाताऱ्याच्या नक्षत्रातच लावणी होते. तर आता कोल्ही नक्षत्रापर्यंत आली आहे. तरी ठीक आहे.
तर ह्या गोष्टी चालायच्याच ना ताई. तर चला मंडळी इकडे लावत आहे. तर धन्यवाद मंडळी सर्वांचे, खूप खूप आभार. तर मंडळी आमचा इकडं बाजीराम दादा आला आहे शेतावर. काय होतं दादा, ठीक ना सर्व? चल ना सचिन. मंडळी भात लावणीचा हा पहिला भाग होता. तर पहिल्या भागात आपण खूप मजा घेतली आणि आता दुसऱ्या भागातही तेवढीच मजा येणार आहे. तर पहिला भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. तर हे जीवन सुंदर आहे आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि मंडळी दुसऱ्या भागातही खूप मजा येणार आहे. तर भात लावणीचा आपला दुसऱ्या भागात आपण भेटूया लवकरच. तर धन्यवाद मंडळी, खूप खूप धन्यवाद. आमची आज मंडळी खूप आनंदाने सर्वजण शेतावर काम करत आहेत.